लाईट बंद लागली वाटते ह्या आठवड्यात. हम्म. लाईट येईल. नमस्कार मित्रांनो, मी ज्योतिबा पाटील खानापूरहून आहे आणि मी आलो इथं करंबा या ठिकाणी. जे आमचे शेतकरी आहेत नारायण पाटील यांना मी आपल्या इंडिया ग्रो कंपनीचे भूवस्त्र प्रोडक्ट दिलं होतं. लावणीनंतर त्यांनी हे प्रोडक्ट वापरलं आहे आणि मार्चमध्ये हे प्रोडक्ट वापरलं आहे. आणि त्यांच्या तोंडातून आपण ऐकूया की ह्या प्रोडक्टची ताकद आणि रिझल्ट का आहे ते. तर मी सरस मार्चच्या 15 तारखेनंतर हे त्यांचं जे भूवस्त्र जे दिलं होतं त्यांनी खत, ते मार्चच्या 15-16 तारखेला घातलेलं आहे. जवळजवळ आज 2 महिने झाले. या 2 महिन्यात मला तरी ह्याचा रिझल्ट चांगला वाटतो, कारण ऊस बऱ्यापैकी वाढलेला आहे. आणि हे सर्वांनी वापरण्यास काय हरकत, माझं तरी वापरावं असं माझं म्हणणं आहे. बघा, नाव नारायण नामदेव पाटील, मुक्काम पोस्ट करंबोळ, तालुका खानापूर. आता बघू शकता की मी काकांच्या उंचीपेक्षाही वरती गेलेला आहे ऊस. आणि हे त्यांनी खतासोबत वापरलं आहे, भूवस्त्र फक्त वापरलं आहे. म्हणजे सध्या काका किती महिन्याचं पीक आहे हे? जवळजवळ जानेवारी 12-13 जानेवारीला मी लावणी केली होती याची. ओके, म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, म्हणजे 3.5 महिन्याचं पीक आहे. 3.5 महिने टोटली 3.5 महिन्याचं पीक आहे. 5 ते 5.5-6 फुटावरती गेलेलं आहे. आणि फक्त यांनी भूवस्त्र वापरलं आहे. म्हणजे खतासोबत 50% खत आणि 50% खतासोबत भूवस्त्र वापरलं आहे. काका, आता तुम्हाला जे वापरायचं ओलिप, इंडिया ग्रो कंपनीचं ओलिप, तुम्ही ह्याला ड्रिपमधून सोडू शकता. ह्याच्यापेक्षा तुम्हाला चांगला रिझल्ट येऊ शकतोय. तर तुम्हाला रिझल्ट आला, तुम्ही शेतकऱ्यांना का सांगू शकता की तुम्हीही वापरू शकता, असं सांगू शकता काय? तर माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याने वापरण्यास काही हरकत नाही खत. कारण हे ऑर्गॅनिक आपण खतासोबत वापरलं तर आपल्याला चांगला रिझल्ट भेटू शकतो. प्रत्येक शेतकऱ्याने हे वापरू शकता आपण. आणि इंडिया ग्रो कंपनीचं बघू शकता इथं चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेला आहे. माझं नाव ज्योतिबा पाटील आहे. माझं कुपडगिरी काकांची ओळखीच्या माध्यमातून हे प्रोडक्ट दिलं होतं आणि चांगला रिझल्ट आलेला आहे. सर्वांनी हे प्रोडक्ट आपल्याला वापरायचं आणि चांगला रिझल्ट आपण घेऊ शकता. धन्यवाद काका.